पहिला प्रश्न बघा, द मॅन हू डिवायडेड इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? द मॅन हू डिवायडेड इंडिया कोण आहेत? डॉक्टर रफिक झकेरिया हे या पुस्तकाचे लेखक आहेत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूरमध्ये. कोणत्या क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण योगदानासाठी भटनागर पुरस्कार देण्यात येतो? तुम्हा सर्वांना माहीत असेल, विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीसाठी हा भटनागर पुरस्कार देतात. कमला या काव्याची रचना वीर सावरकर यांनी कोठे असताना केली होती? अंदमान या ठिकाणी. अंदमान या ठिकाणी. पनामा कालव्याने कोणते दोन सागर जोडले गेलेले आहेत? प्रशांत महासागर आणि अटलांटिक महासागर. सालारगंज म्युझियम कोठे आहे? हैदराबाद या ठिकाणी. सालारगंज म्युझियम. अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीबद्दल बुकर पारितोषिक प्राप्त झाले होते? गॉड ऑफ स्मॉल थिंग ही त्यांची कादंबरी होती. मिस वर्ल्ड स्पर्धेचे घोषणावाक्य काय आहे? ध्येयपूर्ण सौंदर्य. ध्येयपूर्ण सौंदर्य. जागतिक वन दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 21 मार्च हा काय असतो? जागतिक वन दिन म्हणून साजरा करण्यात येतो. द मॅन हू डिवायडेड इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर रफिक झकेरिया. परत आलेला प्रश्न आहे हा. आता बघा, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टचे मुख्यालय कोठे आहे? उत्तर असेल मुंबई या ठिकाणी. सामाजिक न्याय दिन म्हणून महाराष्ट्रात कोणता दिवस साजरा केला जातो? 26 जुलै सामाजिक न्याय दिन. डायनॅमिक ऑफ सोशल चेंज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? चंद्रशेखर. डायनॅमिक ऑफ सोशल चेंज. द टेल ऑफ टू सिरीज ही कादंबरी या दोन शहरातील वस्तुस्थितीवर आधारलेली आहे, लंडन आणि पॅरिस. द टेल ऑफ टू सिरीज. जागतिक नारळ दिन म्हणून कोणता दिवस साजरा करण्यात येतो? 2 सप्टेंबर जागतिक नारळ दिन. भूजलाचा अभ्यास करण्यासाठी राजीव गांधी राष्ट्रीय प्रशिक्षण आणि संशोधन संस्था मध्य प्रदेशात कोणत्या ठिकाणी निर्माण केली गेलेली आहे? जबलपूर या ठिकाणी. न्यायमूर्ती व्ही.एम. तारकुंडे आयोग कशासाठी नेमण्यात आला होता? निवडणुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी. राष्ट्रीय लोकसंख्या आयोग 11 मे 2000 या वर्षी स्थापन करण्यात आला होता. जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ॲमेझॉन. ब्लॅक हा हिंदी चित्रपट कोणाच्या जीवनावर आधारित आहे? हेलन केलर हे याचं उत्तर असेल. शहनाई वादनातील सर्वाधिक लोकप्रिय असलेले नाव कोणते? बिस्मिल्ला खान. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण आहेत? पंडित मदन मोहन मालवीय. बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक. रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? साताऱ्यामध्ये. रयत शिक्षण संस्थेचे मुख्यालय आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरला आहे. बांगलादेशाच्या संसदगृहास काय म्हटले जाते? जातीय संसद. जातीय संसद. जो पदार्थ द्रवात विरघळतो त्यास काय म्हटले जाते? द्राव्य. ओझोनचा थर वातावरणाच्या कोणत्या स्तरात आहे? स्थितांबरमध्ये. भारतातील पहिले भारतीय वर्तमानपत्र कोणते आहे? गुजरात समाचार. पहिले भारतीय वर्तमानपत्र. हिंदी विद्यापीठ कोठे आहे? वर्ध्याला. हिंदी विद्यापीठ. मिली ही प्रादेशिक भाषा कोठे बोलली जाते? दादरा नगर हवेलीमध्ये. मिली ही प्रादेशिक भाषा. पांढऱ्या रक्तपेशीचा नाश कोणत्या ग्रंथीत होतो? यकृत. पांढऱ्या रक्तपेशींचा नाश होतो. कोकणातील सर्वात जास्त लांबीची नदी उल्हास आहे. सर्वात जास्त लांबीची नदी. कोकणचे हवामान कशा प्रकारचे आहे? सम प्रकारचे. सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ. सोडियम क्लोराईड म्हणजेच मीठ. भरतपूर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राजस्थानमध्ये. भरतपूर पक्षी अभयारण्य. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणी केली होती? राणी एलिझाबेथने. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना. विद्युतधारेचे एकक कोणते आहे? ॲम्पियर. विद्युतधारेचे एकक. प्रकाश पदुकोण हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॅडमिंटन या खेळाशी. अटकामा वाळवंट कोठे आहे? दक्षिण अमेरिकामध्ये. अटकामा वाळवंट. कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात? शिवाजी सागर. शिवाजी सागर. महाराष्ट्रातील ग्राम पोलीस अधिनियम कधी मंजूर झाला होता? 1967 मध्ये. खेतान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बुद्धिबळ. खेतान कप. बॉम्बे हाय हे कशासाठी प्रसिद्ध आहे? खनिज तेल. खनिज तेलासाठी प्रसिद्ध आहे. अजमल शहा कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकीसाठी. पांडुरंग महादेव बापट यांचे टोपण नाव कोणते? सेनापती.
काय म्हणतात? सेनापती. पांडुरंग महादेव बापट यांना सेनापती म्हणतात. हाफकिन इन्स्टिट्यूट कोठे आहे? मुंबईला. कोणास इंटरनेटचे जनक असे संबोधतात? हिंटन सर्फ यांना. डेव्हिस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर असेल टेनिस. सुवर्ण महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? 50 वर्षांनी. आणि हीरक महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? 60 वर्षांनी. अमृत महोत्सव किती वर्षांनी साजरा केला जातो? 75 वर्षांनी. लक्षात ठेवण्यासारखे पॉईंट आहे, प्रत्येक परीक्षेत विचारतात. सुवर्ण महोत्सव लक्षात ठेवायचं 50 वर्ष, हीरक महोत्सव 60 वर्ष आणि अमृत महोत्सव असते 75 वर्ष. आर्यभट्ट हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? खगोलशास्त्र. खगोलशास्त्र. महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? नाशिकला. नाशिक. एअर इंडियाची स्थापना कधी झाली होती? 1953 मध्ये एअर इंडियाची स्थापना झाली होती. रक्तामध्ये किती टक्के पाणी असते? रक्तामध्ये 90% पाणी असते आणि 10% पोषक तत्व असतात. रक्तगटाचे प्रकार किती आहेत? 4. संत कवी श्री सोपानदेव महाराजांची समाधी कोठे आहे? सासवडला. संत कवी श्री सोपानदेव महाराजांची समाधी आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती आहे? कोल्हापूर. कोणत्या समाजसुधारकास मंडईचे कुलगुरू असे म्हणतात? लोकमान्य टिळक. मंडईचे कुलगुरू. लिंगराज मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? भुवनेश्वर, ओरिसा या ठिकाणी. अल हिलाल हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? मौलाना आझाद यांनी. पहिल्या भारतीय अंतराळवीराचे नाव काय? राकेश शर्मा. विजेच्या दिव्यात कोणता धातू वापरला जातो? टंगस्टन. अल्कोहोल या पदार्थाचा गोठणांक किती असतो? 117 असतो. अमेरिका या देशाचा राष्ट्रीय खेळ कोणता? उत्तर असेल बेसबॉल. 7 एप्रिल हा दिवस काय म्हणून पाळला जातो? जागतिक आरोग्य दिन. 7 एप्रिल. भारतातील पहिले इलेक्ट्रॉनिक शहर आहे बँगलोर. बीबी का मकबरा कोणत्या ठिकाणी आहे? औरंगाबादला.